तुमचे राजकीय धोरण म्हणा किंवा राज्यस्तरीय शासन प्रणाली किंवा केंद्रशासित म्हणायलाही हरकत नाही. मनात जसं येतं तसे तुम्ही निर्णय घेतात का? समजा तुम्ही मंत्री आहात, महामंत्री आहात, तुमच्या मनामध्ये काहीतरी दृष्टिकोन डोळ्यापुढे आला, लगेच तुम्ही तो निर्णय जाहीर करून देतात. समाजाचा विचार काहीच करीत नाही. पूर्वी रेशनमध्ये साखर येत होती, चांगल्या क्वालिटीचे गहू आणि तांदूळ ते येत होते का नव्हते तो भाग वेगळा आहे. मागच्या वेळी तुम्ही ज्वारी सुरू केली रेशनमध्ये, आता मका सुरू केली. मला एक सांगा, रेशनमध्ये तुम्ही जी मका देतायत आज, ती मका दळून काय लोकांनी खायची का आता? आता मका खायचे का लोकांनी? हं? गहू तांदूळाचा वापर नाही करायचा. समाजाने, खेड्यातील लोकांनी, गोरगरिबांनी मका खायचे का दळून? त्या मकाला तुम्ही बाजारभाव काय दिले? शेतकऱ्यांच्या पिकाला तुम्ही बाजारभाव काय, किती आणि कशा पद्धतीने दिले? तुम्ही फक्त 1400 आणि 1500 रुपये क्विंटल मकाला बाजारभाव दिले आणि कांदा ह्या पिकाला तुम्ही फक्त 500 ते 700 रुपयाच्या दरम्यान बाजारभाव दिले. कळत न कळत 1 किंवा 2 दिवस फक्त 800 ते 900 ने गेले होते. ही जी हानी आहे ही 50% आहे. 1500 ते 2000 रुपये कांदा जायला पाहिजे. मकाचे बाजारभाव हे 2000 ते 2500 पर्यंत पाहिजे होते. तुम्ही एकदम मायनॉरिटीला आणलेलं आहे शेतकऱ्यांच्या प्रगतीला. आणि होणारं जे नुकसान आहे हे शेतकऱ्यांचं होतं. तुमचं नुकसान नाही होत, तुमचे फायदे होत आहेत. तुम्ही निर्णय घेताना सर्वात्मक दृष्टिकोनातून सार्वभौम निर्णय घेत चला. तुमच्या मनाला पटल असा निर्णय घेऊ नका. तुम्ही जरी सत्ताधीश असाल पण हुकुमशहा नाही. तुम्ही हुकुमशाही जर गाजवणार असेल तर राजकारण लोकांच्या हातात आहे, त्याला लोकशाही म्हणतात. लोकांनी लोकांकडून लोकांसाठी लोकांच्याच हितासाठी चालवलेले, लोकांनीच चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही राज्य आहे, हे लक्षात राहू द्या. निर्णयात्मक भूमिका घेताना दूरदृष्टिकोन करीत चला.